त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते। कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलेलं आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे आणि दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय झालेला आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लवकरच याची घोषणा करणार आहेत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिलेली आहे। आताच्या क्षणाची मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। राहुल जोरी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात। राहुल, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरल्याचं कळतंय। अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोघांमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक काही वेळापूर्वी पार पडली। एकंदरीत बघितलं तर कल्याण डोंबिवली ज्या ठिकाणी भाजप शिवसेनेचा एकहाती विजय झालेला आहे, दुसऱ्या उल्हासनगर देखील एकहाती महायुतीची सत्ता आलेली आहे आणि त्या दरम्यान महापौर नेमकं कोणाचा या संदर्भातली अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती जी कळते। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघं एकत्रितरित्या बसून या संदर्भातली घोषणा करतील। मात्र एकीकडे मुंबईचा महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा होणार या दरम्यान चर्चा सुरू असताना नवीन नवीन गोष्टी समोर येत असताना रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची झालेली ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। ज्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही त्या ठिकाणची चर्चा जरी झाली असली तरी या पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींमध्ये मुंबईच्या बाबतीत देखील चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येते। त्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर असल्या कारणानं आता येत्या 4 ते 5 दिवसांबद्दल अशा पद्धतीच्या अनेक घोषणा ज्या आहेत त्या रखडणार आहेत। त्यामुळं नेमकं या संदर्भात काय माहिती समोर येते ते देखील पाहावं लागेल। अमित राहुल, खरं तर आपण कल्याण डोंबिवली बघितलं किंवा उल्हासनगर बघितलं, दोन्ही ठिकाणी भाजप असेल किंवा शिवसेना असेल, जी नगरसेवकांची संख्या ती अगदी थोड्याफार फरकाने इकडे तिकडे। महापौर कोणाचा होणार या संदर्भात आतल्या गोटातून काही माहिती मिळते का, आतल्या सूत्रांकडून? एकंदरीत बघितलं तर फक्त कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगर नाही तर ठाणे असेल, यासोबतच इतर 9 ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भाजप महायुतीचं एक हाती सरकार आलेलं आहे, सत्ता आलेली आहे, त्या ठिकाणचं बार्गेनिंग हे फक्त एकाच जागेवर नाही तर मुंबईसह प्रत्येक जागेवर या संदर्भातल्या घोषणा ज्या आहेत त्या बैठका ज्या आहेत त्या पार पडतात। आणि त्यामुळं ज्या ठिकाणी एक थोडाफार फरक आहे त्या ठिकाणी दोघांनाही सन्मानानं कसं ठेवता येईल यासोबतच ठाण्याच्या बाबतीत ज्या पद्धतीनं चर्चा झाली की योग्य ती जर वागणूक मिळाली नाही, योग्य तो सन्मान मिळाला नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसण्याचं पसंत करू असं भाजपनं सांगितल्यानंतर या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शतकपूर्ती वर्ष मुंबईमध्ये बाळासाहेब यांच्या जन्मतिथीचं असल्यानं मुंबईतला महापौर शिवसेनेचा कसा होईल अशी वारंवार खरं राहुल, त्यामुळे आता घडामोडी अतिशय वेगाने घडायला सुरुवात होईल। बघूया काय काय घडामोडी समोर येतात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।